नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी हिरव्या मिरच्याचा गावरान चवीचा अस्सल महाराष्ट्रीयन ठेचा बनवणार आहे। आज मी तिखट प्रेमीसाठी खास झणझणीत ठेचा बनवणार आहे। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल असा झणझणीत ठेचा। अशा झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। ठेचा रेसिपीसाठी लागणारे साहित्य इथं मी एका प्लेटमध्ये मिरच्या घेतल्या आहे। त्या मिरच्या आपण स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आहे। इथं मी मिरच्या पण धुवून घेतलेल्या आहे। त्या मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे। त्या मिरच्या पण व्यवस्थित काढून झालेल्या आहे। त्या मिरच्याचे देठ काढून घ्यायचे आहे। त्या सर्व मिरच्याचे देठ काढून झालेले आहे। इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। लसूण पण अर्धा वाटी घेतलेला आहे। कोथिंबीर पण चिरून घेतलेली आहे। इथे तवा पण गरम झालेला आहे। आता आपल्याला त्यावरती एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे। ते तेल पण गरम झालेलं आहे। आता आपल्याला त्या प्लेटमधल्या मिरच्याही त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। मिरच्याही त्यामध्ये टाकून झालेल्या आहे। आता आपल्याला त्या मिरच्या व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायच्या आहे। त्या मिरच्या मिक्स करून घेताना आपल्याला त्या चमच्याने प्रेस करूनच मिक्स करून घ्यायच्या आहे, कारण त्या मिरच्या अंगावर पण उडू शकतात। त्यामुळे चमच्याने प्रेस करून त्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे। आपल्या मिरच्या पण जवळपास व्यवस्थित तळत आलेल्या आहे, तरीही आपल्याला अनेक 5 मिनिट व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। मिरच्याही व्यवस्थित तळून झालेल्या आहे। आता आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाणे पण ॲड करायचे आहे। शेंगदाणे पण ॲड करून झालेले आहे। आता आपल्याला चमच्याने व्यवस्थित 5 मिनिट मिक्स करत राहायचं आहे। जोपर्यंत शेंगदाणे व्यवस्थित भाजले जात नाहीत तोपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे आपल्याला। आपले 5 मिनिट पण झालेले आहे। शेंगदाणे पण व्यवस्थित भाजलेले आहे। आता आपल्याला त्यामध्ये अर्धी वाटी लसूण पण ॲड करायचा आहे। तो लसूण पण ॲड करून झालेला आहे। आता त्याला पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। लसूणलाही 5 मिनिट मीडियम गॅसवरती तळून द्यायचं आहे। लसूणला 5 मिनिट व्यवस्थित चमच्याने सारखं मिक्स करीत राहायचं आहे। जवळपास आपला लसूण पण व्यवस्थित तळत आलेला आहे, तरी आणि 2 मिनिट आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ। लसूण पण व्यवस्थित तळलेला आहे। आता आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर पण ॲड करायची आहे। मी इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। ती कोथिंबीर पण मी ॲड केलेली आहे। आता त्यालाही व्यवस्थित 5 मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ते पण मिक्स करून झालं आहे। आता आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे। मीठ पण टाकून झालं आहे। ते पण व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने। मीठ पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आपलं व्यवस्थित सगळं भाजलेलं पण आहे। आता आपल्याला गरम आहे तोपर्यंतच मॅशरने ठेचा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकतात। मी इथे मॅशरनेच बारीक करून घेणार आहे, कारण मॅशरने बारीक केला तर त्या ठेच्याची चव सुद्धा छान लागते। जो आपण तव्यावर ठेचा मॅशरनं बारीक करतो तो ठेचा बघता क्षणी माणसाला खावासा वाटतो।
ठेचा जास्त बारीक पण करायचा नाही. ठेचा आपल्याला आबडधोबड करून घ्यायचा आहे. ठेचा पण झालेला आहे. हिरव्या मिरच्याचा ठेचा पण किती मस्त आबडधोबड तयार झालेला आहे आणि कलर पण त्याला छान आलेला आहे. आता तो ठेचा मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. ठेचा पण काढून झालेला आहे आणि आपला ठेचा आबडधोबड मॅश करून घेतला आहे. त्यामुळे त्यामधले शेंगदाणे पण किती उठून दिसत आहेत. त्यामुळे आपण ठेचा जास्त बारीक मॅश करून घ्यायचा नाही. ठेचा आबडधोबडच मॅश करून घ्यायचा आहे. जेव्हाही तुम्हाला काही भाकरीसोबत झणझणीत काही खावंसं वाटेल तेव्हा हा लसूण मिरचीचा झणझणीत ठेचा नक्की ट्राय करून बघा. हॉटेलपेक्षाही चविष्ट ठेचा घरच्या घरी बनवा. अशाच नवीन झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.